सोलापूर अक्कलकोट रस्त्यावरील वळसंग टोल नाक्याजवळ शॉपिंग सेंटर आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या प्रशासनानं नवी नियमावली लागू करत बंदिस्त गटारी खोदून उघड्या केल्या. यामुळे अपघाताला निमंत्रण मिळत होतं. यापूर्वी अनेकांनी धोकाही व्यक्त केला होता. मात्र प्रशासन आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्यानं रविवारी रात्री रिमझिम पावसात कार उघड्या गटारीत पडली. अपघात झाला पण मोठा अनर्थ टळला. प्रशासन यापुढे तरी जागे होऊन अपघात टाळणार का असा सवाल दुकानदारांसह वाहन चालकांमधून उपस्थित होतोय. सोलापूर अक्कलकोट राष्ट्रीय महामार्गावरच नव्हे तर अन्यत्र असलेल्या महामार्गावरील सर्व गटारी बंदिस्त आहेत. मात्र वळसंग टोल नाका परिसरात नवीन नियमांच्या अंमलबजावणी करत गटारी उघड्या केल्यात. यामुळे छोट्या मोठ्या व्यावसायिकांना त्रास तर होतोय, शिवाय अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांना रस्त्याचा अंदाज येत नाही. त्यामुळे त्यांच्या गाड्या उघड्या गटारीमध्ये फसतायत. शिवाय पादचाऱ्यांना सुद्धा ही गटार धोक्याची घंटा देते. या परिसरात 12 ते 18 व्यावसायिक याबाबत भीती व्यक्त करतात. रविवारी सायंकाळच्या सुमारास रिमझिम पाऊस येत होता. गाडीची हवा चेक करण्यासाठी एक कार रस्त्याच्या कडेला येत होती. त्यांना गटारी उघड्या आहेत हे माहिती नव्हतं. थेट कार उघड्या गटारीमध्ये घुसली आणि त्यांचं मोठं नुकसान झालंय. आचलेर येथील रहिवासी कामानिमित्त सोलापूरकडे कार क्रमांक MH12 GK 3953 मधून निघाले होते. वळसंग जवळ आल्यानंतर हवा चेक करण्यासाठी कार बाजूला घेत असताना हा अपघात घडला. त्यांनी याबाबत संताप व्यक्त केला. हा सगळा चित्तथरारक दृश्य CCTV मध्ये कैद झालाय.